ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू आत्महत्येमुळेच झाला असा रिपोर्ट एम्सने दिल्यावरती आता शिवसेना कमालीची आक्रमक झाली आहे। या प्रकरणात ज्यांनी मुंबई पोलीस, ठाकरे सरकार आणि महाराष्ट्राची बदनामी केली ते आता माफी मागणार का असा सवाल शिवसेनेचं मुखपत्र सामनातनं विचारला जातोय। सुशांत प्रकरणी बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी या प्रकरणात पोलिसांची बदनामी केलेली, त्यामुळे गुप्तेश्वरांचा कंडू शमला का अशा शब्दात शरसंधान साधलं गेलंय। सामनाच्या अग्रलेखात काय म्हटलंय तर एम्सनं सुशांत प्रकरणी जो अहवाल दिला तो अंधभक्त नाकारणार आहेत का असा सवाल सामनानं विचारलाय। या प्रकरणी मुंबई पोलिसांची बदनामी करणारे राजकीय नेते, काही वृत्तवाहिन्यांनी महाराष्ट्राची माफीच मागायला हवी। ज्यांनी मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राची बदनामी केली अशा गुप्तेश्वरी नट्या आणि गुप्तेश्वर आता कोणतं प्रायश्चित्त घेणार आहेत हाही सवाल सामना विचारतंय। जे महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या वाटेला गेले त्यांचं साफ वाटोळं होतं, बेईमानांनी आता हे तरी समजून घ्यावं। या सगळ्यांनी महाराष्ट्राच्या प्रतिमेस ठरवून कलंक लावण्याचा प्रयत्न केला, हे कट कारस्थानच होतं। या सर्वांवरती सरकारनं अब्रू नुकसानीचा दावाच ठोकायला हवा। दरम्यान सामनातल्या अग्ररेखावरती भाजपचे आमदार राम कदमांनी जोरदार टीका केली आहे। सामनाकारांनी सुशांत आणि त्यांच्या कुटुंबियांना बदनाम करण्याची सुपारी घेतल्याचं दिसतंय। महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेचे नेते सुशांतच्या बाबतीत चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच निष्कर्षापर्यंत येत आहेत, त्यांना नेमकं कुणाला वाचवायचे असा सवाल राम कदमांनी विचारलाय। तर सामनाच्या अग्रलेखामध्ये आज ज्यांनी सुशांत प्रकरणी महाराष्ट्राची, मुंबई पोलिसांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावरती टीकास्त्र सोडलं गेलं। या सर्वांनी आता महाराष्ट्राची आणि पोलिसांची माफी मागायला हवी अशी मागणी सामनातनं केली गेली आहे। परंतु सुशांतला आणि त्याच्या कुटुंबियांना बदनाम करण्याची सुपारी सामनाकारांनी घेतल्याचं दिसतंय अशी टीका भाजपचे आमदार राम कदम यांनी केलेली आहे। महाविकास आघाडी आणि शिवसेनेचे नेते सुशांतच्या बाबतीत चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच निष्कर्षापर्यंत येत आहेत, त्यांना नेमकं कुणाला वाचवायचंय असा सवालही राम कदम विचारतायत। शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक सध्या आपल्या सोबत आहे। सरनाईक सर नमस्कार, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। राम कदमांचा थेट आरोप आहे की अजूनही चौकशी पूर्ण झालेली नाहीये, तरी सुद्धा शिवसेना निष्कर्षापर्यंत का पोहोचतेय, कुणाला वाचवायचंय सरकारला? मला असं वाटतंय की सीबीआयचे सगळे जे अधिकारी आहेत ते राम कदम यांना विचारूनच चौकशी पूर्ण करत असतील, कारण ज्या विजेरावरनं म्हणजे सुशांतच्या मृत्यूनंतर जी त्यांची पोस्टमॉर्टम झाली होती तर पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट दिल्लीतल्या एम्स इस्पितळामध्ये गेल्यानंतर 2 महिन्यानंतर त्यांनी तो अहवाल दिला आणि त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी विषप्रयोग झालेला नाही आणि हा मृत्यू हा आत्महत्याचा आहे, हत्या नाहीये। राम कदम हे महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत, ते त्यांच्या पक्षाची बाजू ह्या ठिकाणी सांभाळत असतील, परंतु एक गोष्ट मात्र ते विसरलेले दिसते, भारतीय जनता पक्षाचे जरी ते आमदार असेल तरी ह्या महाराष्ट्राचे ते सुपुत्र आहेत। या महाराष्ट्रावर अन्याय करणारे किंवा महाराष्ट्राच्या विरोधात बोलणारे किंवा मुंबई पोलिसांवर आरोप करणारे हे गुप्तेश्वर पांडे किंवा सुशांतचे कुटुंबीय यांच्यावर थोडासा जरी त्यांनी निशाणा साधला असता तर बरं झालं असतं, कारण काही दिवसापूर्वी पूर्ण मीडिया, पूर्ण भारतीय जनता पक्ष ते तशी भूमिका घेणार का? सरनाईकजी ते तशी भूमिका घेणार का हे आपण त्यांनाच विचारूयात, कारण भाजपचे आमदार राम कदम सुद्धा आपल्या सोबत आहेत। राम कदमजी, आपण ऐकलं असेल की प्रताप सरनाईक काय म्हणतायत, तर महाराष्ट्राच्या हितासाठी किंवा महाराष्ट्राची बदनामी होऊ नये म्हणून आपण अशी भूमिका घेणार का? बघा, प्रताप सरनाईक जे आमचे मित्र आहेत, शिवसेनेचे मोठे नेते आहेत, एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की पहिल्या दिवसापासून मुंबई पोलिसांच्या संदर्भामध्ये त्यांच्या शौर्याच्या परंपरेविषयी आम्हाला आदर आहे आणि त्यांच्या संदर्भामध्ये कुठलंही आमच्या भाजपच्या नेत्याचं विधान हे चुकीचं नाही। किंबहुना महाराष्ट्राच्या हिताच्या आड जे कोणी बोलले असतील त्यांच्याही आक्षेपार्ह विधानाचं आम्ही समर्थन केलं नाही, करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। उलट पक्षी राजकारणाच्या पलीकडे जाऊन हे आपल्याला मान्य करावं लागेल की मुंबई पोलिसांची शौर्याची परंपरा, त्यांची प्रतिमा मलिन करण्याचं दुस्साहस आणि कुकर्म हे महाराष्ट्राच्या या 3 पक्षाच्या सरकारने केलं, हे देशानं आणि पूर्ण जगानं पाहिलं। जर मुंबई पोलिसांना त्यांच्या मनाप्रमाणे काम करू दिलं असतं, त्यांच्या कामात हस्तक्षेप केला नसता, आणि हे माझं मत नाहीये,
अनेक IPS ऑफिसर लोकांचं हे खाजगीतलं त्यांचं मत आहे. सगळे IPS ऑफिसर नाराज आहेत हे यांच्या सरकारमधलेच मंत्री म्हणतात, मी नाही म्हणत आहे. आणि हे IPS ऑफिसर सरकारवर का नाराज आहेत? कारण या सरकारच्या हस्तक्षेपामुळे नाराज आहेत. हा पहिला भाग. मला दुसरा एक सांगा की शत्रू जरी मेला तरी त्याच्या पाठीमागे वाईट बोलू नये, हा आपला हिंदू धर्माचा संस्कार आहे. सामनामध्ये आज जे काही छापून आलंय म्हणजे 74 वर्षाच्या म्हाताऱ्या वडिलांचा अपमान केला, त्यांना पीडित केलं, प्रताडित केलं, त्याच्या कुटुंबाचा अपमान केला, ज्या घरातला मुलगा वारलाय, तिथपर्यंत आपण 2 मिनिटासाठी समजू शकतो. एक माणुसकी म्हणून जो माणूस देवाघरी गेलाय त्याच्या चरित्र्यावर शिंतोडे उडवणं हे माणुसकीला कितपत पटणार आहे याचं देखील आत्मचिंतन या निमित्तानं सामनाकाराने करावं. दुसरं, या महाराष्ट्राच्या सरकारला आपण अध्यात्मात वाचले की आत्मसाक्षात्काराचा एक आशीर्वाद प्राप्त झाल्याचं दिसतंय. पालघर हत्याकांड, पोलिसांची चौकशी सुरू होण्यापूर्वी यांचा निष्कर्ष तयार. सुशांत सिंग राजपूत, पोलिसांची चौकशी होण्यापूर्वी माननीय महाराष्ट्र सरकारचा निष्कर्ष तयार. अरे हा ना आत्मसाक्षात्काराचा आशीर्वाद प्राप्त झालाय का? सीबीआयची चौकशी पूर्ण झालेली नाही. सीबीआयची चौकशी पूर्ण होईल, त्याच्यानंतर जर महाराष्ट्र सरकार आणि शिवसेनेचे नेते त्याच्यावर भाष्य करत असतील तर मी समजू शकतो. पण ती चौकशी पूर्ण होण्यापूर्वी यांना कोणती स्वप्न पडतात, कोणता आत्मसाक्षात्कार होतो, कोणतं दिव्य ज्ञान प्राप्त होतं, हा मला नाही, हा महाराष्ट्राच्या 11 कोटी आणि देशाच्या 1.25 कोटी जनतेचा प्रश्न आहे. आपण प्रताप सरनाईकांकडनं याचं उत्तर घेऊयात ना. आपण प्रताप सरनाईकांकडनं याचं उत्तर घेऊया. तिसऱ्या मुद्द्यावरती मी येते, मी तिसऱ्या मुद्द्यावरती नक्की येते, पण खूप सारे मुद्दे एकत्र होतील. आपण दोन विचारा, आपण मला तिसरा मुद्दा मांडू द्या, मग सरनाईक साहेबांना आपण एकदम विचारा. ठीक आहे. तिसरा मुद्दा माझा असा आहे की एम्सचा काय रिपोर्ट आहे, सीबीआयचा काय रिपोर्ट आहे, या गोष्टी गौण आहेत. पण महाराष्ट्राचं सरकार आणि शिवसेनेचे नेते आसुरी आनंद प्राप्त झाल्यासारखी विधानं का करतंय? गृहमंत्र्यांचं विधान पहा, आसुरी आनंद प्राप्त झाल्यासारखं 4 दिवसापूर्वी विधान आहे. म्हणजे रिया चक्रवर्तीचे प्रवक्ते महाराष्ट्र सरकार आणि शिवसेनेचे नेते आहेत, हे माझं म्हणणं नाहीये, हे कोट्यावधी सुशांतच्या फॅनचं म्हणणं आहे. महाराष्ट्र सरकारची भूमिका काय असली पाहिजे? तटस्थ भूमिका असली पाहिजे. जो चुकीचा आहे त्याला शासन, जो चुकीचा नाही त्याच्या पाठीशी उभं, ही भूमिका असली पाहिजे. पण महाराष्ट्र सरकार आणि शिवसेनेचे नेते कुणाला हरामखोर म्हणतात, कुणाला काय म्हणतात. म्हणजे हे सरकारवर तुम्हाला याच्यासाठी नाही बसवलंय ना, सरकारवर तुम्हाला बसवलंय कोरोनामुळे लोक मरतात. ठीक आहे, आपण जर तुमचे मुद्दे पूर्ण झाले असतील तर मी प्रताप सरनाईकांकडे जाते. आणि तुम्ही म्हणालात की एम्सचा अहवाल गौण ठरतो, तर तो अजिबात गौण ठरत नाही. कारण त्याच मुद्द्यावरनं तुम्ही हा मुद्दा म्हणालात, कारण तो अहवाल अजिबातच गौण ठरत नाही. कारण त्याच मुद्द्यावरनं महाराष्ट्राची आणि मुंबई पोलिसांची बदनामी सुद्धा करण्यात आली होती. मी पुन्हा तुमच्याकडे येते, पण त्याआधी प्रताप सरनाईकांचं उत्तर आपण जाणून घेऊयात. प्रताप सरनाईकजी, म्हणजे सकाळी किती गोडवा वाटत होता राम कदम यांच्या प्रवचनामध्ये, परंतु त्या प्रवचनामध्ये गोडव्याच्या ऐवजी महाराष्ट्राबद्दल असलेला त्यांना आणि शिवसेनेबद्दल कुठे जर बदनामी झाली तर किती आसुरी आनंद त्यांना होतो याचं ते ज्वलंत उदाहरण राम कदमच्या प्रवचनाच्या माध्यमातून आता मला झालेलं आहे. राम कदम यांना कल्पना आहे की संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ह्या महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झाली. 106 हुतात्मे ते म्हणतायत ना की मृत्यूनंतर कोणाबद्दल वाईट बोलू नये. महाराष्ट्राची नव्हे, ही पूर्ण देशाची संस्कृती आहे, आपली भारतीय संस्कृती आहे. मृत्यूनंतर कुणाच्याही मनामध्ये काही वाईट कुणाबद्दल बोलता येत नाही. परंतु सुशांत बद्दल सुद्धा झाकली मूठ 1.25 लाखाची होती. सुशांत ड्रग घेतो का, सुशांत कुठल्या व्यसनाच्या आहारी आहे का, सुशांतचे कुठल्या ऍक्टर्स बरोबर कुठल्या कशा प्रकारचे संबंध आहेत का, हे जेव्हा मुंबई पोलीस तपास करत होते तर मुंबई पोलिसांनी बिलकुल जाहीर केलं नाही. जेव्हा सीबीआयची मंडळी हे एक चौकशी करत होती, त्या चौकशीमध्ये हे सगळं सुशांत बद्दलचं सगळं बाहेर आलं. तो किती ड्रग घेत होता, किती वर्षापासून घेत होता, ड्रग शिवाय तो झोपू शकत नव्हता, ड्रग शिवाय तो ऍक्टिंग करू शकत नाही, कुठल्या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळेस कुठल्या हिरोईन्स बरोबर त्याचे संबंध आले, हे सगळे प्रकरण सीबीआयने जाहीर केलेले आहे. ह्या महाराष्ट्रातील पोलिसांनी किंवा शिवसेनेनं जाहीर केलेलं नाही. आणि हे तेवढंच सत्य आहे की जे 74 वर्षाचे त्याचे वडील आहेत सुशांतचे, ते मुंबईमध्ये आधी त्यांनी सांगितले की त्याची आत्महत्या झालेली आहे आणि नंतर भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी, म्हणजे गुप्तेश्वर पांडे सारख्या उघडेश्वर जो नेता आता झालेला आहे, जो आधी
पोलीस अधिकारी होता त्यांनी त्याच्या दबावाखाली, बिहार पोलिसांच्या दबावाखाली त्यांनी त्यांचं स्टेटमेंट बदललं. म्हणजे महाराष्ट्राची जी संस्कृती आहे, मराठी जी अस्मिता आहे, त्यावर कोणी घाला घालेल, बिहारची लोक घाला घालतील. बिहारचे गुप्तेश्वर पांडे, त्याचं नामकरण आजपासून आम्ही उघडेश्वर करून टाकलेलं आहे, कारण त्यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी राजकीय फायदा त्याला व्हावा म्हणून त्यांनी पोलीस खात्याचं ह्या खाकी वर्दीला काळीमा फासण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. या सगळ्यामध्ये ज्ञानदा त्यांचं प्रवचन ऐकलं. मग आमची महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राची भावना सुद्धा तुम्हाला लोकांपर्यंत नेणं गरजेचं आहे. आणि ह्या महाराष्ट्राच्या अस्मितेवर आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीवर जर कुणी घाला घालत असेल, जे 106 हुतात्म्यांनी हा महाराष्ट्र घडवला, जर कोणी काही बोलत असेल तर शिवसेना गप्प बसणार नाही. आमची जी भूमिका आहे त्यापूर्वी सुद्धा तीच होती. ह्या मुंबई पोलिसांनी 26/11चे हल्ले झेललेले आहेत. हे मुंबई पोलिसातील शेकडो पोलीस आमचे भावंड ह्या कोरोनाच्या कार्यकाळात मृत्युमुखी पडलेले आहेत. त्यांच्या विरोधामध्ये जर बाहेरचे कोणी येऊन, महाराष्ट्राच्या बाहेरचे येऊन आमची संस्कृती आम्हाला समजत असेल तर आपल्या सर्वांना महाराष्ट्राचा, मुंबई पोलिसांचा अभिमान आहे. आणि म्हणूनच जेव्हा त्यांच्याविषयी प्रश्न उपस्थित होतात, त्यांची बदनामी होते, तेव्हा सत्य समोर यावं, काय खरं आहे ते जनतेसमोर यावं, ही खूप प्रामाणिक भावना आहे. मग ती सर्वसामान्य मुंबईकरांची, महाराष्ट्रवासियांची आणि सुशांतच्या चाहत्यांची सुद्धा आहे. आपल्या दोघांचे धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियांबद्दल.